सो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ट्रिपल लेयर मूस। तर अर्थातच आपल्याला 3 प्रकारचे चॉकलेट्स लागणार आहेत, डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट। फर्स्ट आपल्याला तिघांचेही आपल्याला चॉकलेट ट्रफल बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे क्रीम। तुम्ही व्हिप क्रीम घेऊ शकता किंवा अमूलचं फ्रेश क्रीम येतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मी इथे प्रत्येकी 100 ग्रॅम चॉकलेट्स घेतलेले आहेत। साधारण त्याच्या अर्ध आपल्याला क्रीम घ्यायचं आहे, म्हणजे 40 ते 50 ग्रॅम तुम्ही क्रीम वापरा। मी यामध्ये क्रीम घालते आणि ह्याला आपल्याला डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मायक्रोवेव्ह करू शकता। ह्याला पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। मी याला मेल्ट करून घेते। अशा प्रकारे आपले तिन्ही ट्रफल रेडी आहेत। ह्याला पूर्ण वेळ आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण मूससाठी लागणारा क्रीम फेटून घेऊया। इथे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे, साधारण 200 ग्रॅम आहे। ह्याला आपण आता फेटून घेऊया। क्रीम आपले फेटून झालेले आहे। पूर्ण घट्ट फेटायचं नाही आहे, थोडंसं लूज ठेवायचं आहे इतपत। क्रीम आपले फेटून झालेले आहे। जसं आपण केकसाठी फेटतो तेवढं घट्ट नाही ठेवायचं आहे, थोडंसं लूज ठेवायचं आहे। आता मला ह्या क्रीमला 3 मध्ये डिवाइड करायचं आहे। 3 प्रकारचे मूस करतोय आपण, तर आपण ह्या क्रीमला तिन्ही ट्रफलमध्ये डिवाइड करून घेऊया। 200 ग्रॅम मी क्रीम घेतलेलं होतं। च्या अंदाजाने तुम्ही हे डिवाइड करून घ्या। उरलेल्या भागामध्ये मी हे डार्क चॉकलेट घालते। आता आपल्याला हे क्रीम याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। फेटायचं नाही आहे आपल्याला, जस्ट फोल्ड करून घ्या। हे आपलं डार्क चॉकलेटचं मूस रेडी होणार आहे। पूर्णपणे मी हे मिक्स करून घेते। हे आपलं डार्क चॉकलेटचं मूस रेडी आहे। ॲक्च्युली पद्धत हीच आहे, पण मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशनल म्हणून मिठाई मेड घालते, मिल्क मेड। 2 चमचे मिल्क मेड घालूया आपण याच्यामध्ये। ह्यानी टेस्ट खूप छान येते, रिच टेस्ट येते मूसची। तर मी हे 2 चमचे मिल्क मेड घालते याच्यामध्ये। साधारण 2 चमचे एवढं मिल्क मेड घ्या आणि ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करा। मिल्क मेड घातल्याने मूसची टेस्ट खूप छान येते, एनहान्स होते। बस, आपला डार्क चॉकलेटचं मूस रेडी आहे। याच पद्धतीने आपल्याला व्हाईट चॉकलेटचं मूस आणि मिल्क चॉकलेटचं मूस रेडी करून घ्यायचं आहे। सेम मिल्क चॉकलेटचं मूसही मी फोल्ड करून घेते। यातही आपल्याला पुन्हा 2 चमचे मिल्क मेड घालायचं आहे। आणि पुन्हा फोल्ड करून घ्या। हे आपलं मिल्क चॉकलेटचं मूस रेडी आहे। सेम आपल्याला व्हाईट चॉकलेटचं मूस रेडी करून घेऊया। सेम व्हाईट चॉकलेटचं मूस आपण रेडी करून घेऊया।
ह्यात अगेन आपल्याला 2 चमचे मिल्क मेड ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. व्हाईट चॉकलेटचं मूसही आपलं रेडी आहे. आता आपल्याला तिन्ही मूस एका प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून घ्यायचे आहेत. मी इथे प्लॅस्टिकची बॅग घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला हे मूस भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ग्लासमध्ये सेट करायला इझी जाईल. या प्रकारे आपण तिन्ही मूस बॅगमध्ये भरून घेऊया. सेम आपल्याला डार्क चॉकलेटही डार्क मूसही आपल्याला भरून घ्यायचं आहे. सेम मिल्क चॉकलेटचं मूस. मी इथे 2 ग्लास घेतलेले आहेत. यात आपल्याला आता लेअर सेट करायचे आहेत. मी फर्स्ट लेअर सेट करते डार्क चॉकलेट मूसचा. दोन्ही बाउलच्या बॉटमला व्यवस्थित फिल करून घ्या. या प्रकारे भरून घ्या. थोडंसं टॅप करा की एअर्स असेल तर निघून जातील. या प्रकारे फिल करून घ्या. 10 मिनिटं आपण फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया. या प्रकारे आपल्याला मिल्क चॉकलेटचंही मूस ग्लासमध्ये फिल करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपली सेकंड लेअर ही फिल झालेली आहे. यालाही आपण 10 मिनिटे फ्रीजमध्ये सेट करून ठेवूया. याचप्रमाणे आपल्याला आपलं लास्ट लेअर व्हाईट मूस, सेम टॅप करून घ्या. सेम टॅप करा. यालाही आपल्याला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट करायचं आहे. मूस आपलं ग्लासमध्ये फिल करून रेडी आहे. ह्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेट करू शकता. मी इथे एक चेरी लावते.
त्यांच्याकडे वॅफीज आहेत, चोको चिप्स लावू शकता, चोको चिप्स शेव्स मिळतात ते तुम्ही लावू शकता. थोडे चोको चिप्स घालते. आवर ट्रिपल लेअर मूस इज रेडी. याला आता ॲटलिस्ट 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया.